विरुद्ध आवाज। नवापूर तालुका बेडकी येथील जमीन देणाऱ्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी काम बंद आंदोलन। प्रकल्पग्रस्तांचा कोणीही वाली नसून कुटुंबातील सदस्यांवर अन्याय। बेडकी सीमा तपासणी नाका येथे गेलेल्या 52 एकर जमीन परत मिळावी अशी शासनाकडे विनंती केली आहे। नवापूर येथील सीमा तपासणी नाकाच्या विकासासाठी आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाला 52 एकर जमिनी दिल्या आहे, परंतु शासनाने भरघोस मदत दिली नाही। सद्भाव कंपनीमध्ये एका सदस्याला नोकरी देण्यात आली आहे। माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी 2014 टोल वसुली करणाऱ्या सद्भाव इंजिनियर कंपनी यांना अडाणी कंपनी म्हणून ओळखली जाते, त्यामध्ये करारानुसार देण्यात आले असून सद्भाव इंजिनियर कंपनीच्या मॅनेजर यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्त आदिवासी कामगारांच्या कुटुंबांच्या सदस्यांना कामावरून काढण्यात आले आहे। म्हणून दिनांक 28/11/2024 पासून जमीन देणाऱ्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी सद्भाव इंजिनियर कंपनीचे टीसी कर्मचारी, हाऊसकीपिंग कर्मचारी, सिक्युरिटी कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभाग झाले आहेत। उपस्थित ॲडव्होकेट सत्यानंद गावित, कुश गावित, सरपंच विनायक गावित, माजी सरपंच रामू गावित, माजी सरपंच सुमन गावित, माजी नगरसेवक राजेश गावित, माजी सभापती दिलीप गुरु गावित, माजी सरपंच सूरज गावित आदींनी सद्भाव इंजिनियर कंपनी मॅनेजर यांच्याकडे निलंबित कर्मचारी यांना कामावर परत घेऊ, का बंद आंदोलन करते प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांना परावृत्त करावे अशी देखील विनंती केली आहे। प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी सय्यद गावित यांनी शासनाला सूचना दिल्या की आमची जमीन परत द्या, आमच्या कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करण्याची सुरुवात करू। जर आमच्या परिवारातील सदस्यांना कामावरून काढत असतील तर आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरींचा 52 एकर जमीन शासनाने परत द्यावी अशी शासनाकडे विनंती देखील केली आहे। अन्यायधारक पद्धतीने कामावरून काढलेल्या प्रकल्पग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर घ्यावे। HR पॉलिसीनुसार वेतनवाढ 25,000 रुपये मिळावे। नोकरीच्या ठिकाणी किमान सुविधा उपलब्ध करण्यात यावे। प्रशिक्षणाच्या नावाखाली बाहेरून आलेले नंतर त्यांना नोकरी देण्यात आली आहे। प्रकल्प बाधित भूमिपुत्रांवर अन्यायकारक असून तेथील व्यक्तींना हटवून प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी असे मुख्य मागणीसह कामबंद आंदोलन करण्यात आले आहे। या ठिकाणी नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय अन्याय न्यूज नवापूर। संपादक विजय तिजवीज, नवापूर। बेडकी में हमारे होता है हनुमान सैयद धुलजी गावित ना मैं जागो भी आखोली ले तो लहाई ना के तुम्हारा नौकरी दहा के नौकरिया भी मांगी ले दिया ना मैं जागो बीजो है ज नहीं हमें जीवनु साधन नहीं है हमारे अनेला था वायदो काढता 30 तारखेला माहिती आंदोलन कोलो तो वेला खेका मन 10 दी हम लागविला हूँ 4 महीना गया अजू हम पर्सनल बैठा अजून भी तो वायदलीन बहुत आयला आम के जाजे आम मागणी पूरी है अशी उठणार नहीं हमें उच्च डर नहीं है हमें कंपनी नहीं आखे हमें रूल नहीं आखे है तो तुम्हें कंपनी नहीं आखे तो हमें जागो दीदा ने हम के जाजे हमें जागो मागिले मजुरी मागिले आम का रस्ता मागी खाजे का अनेला था का तुम लारी लिन धंदो का म्हणजे आम जागो दिन आम ममलिया कंपनी जीवाड़ था का हे कहलो चालणार नाही आम हाल जी है की हमें हो कही तो जजे तुम्हा मागणी काय है हमें मागणी पहिराल कमावेली ले हमें मागणी पूरी है जाए बीजो इलाज नहीं है हमें वसी है आम्ही जागो गोयलो है आम्ही पहिला मग कामावे आते पण आम्ही कमी कोई देणे है आम्ही पुन्हा ती नोकरी आम्हालाच मिळा जोजे यासाठी आम्ही आंदोलन करू रही हैं जोपर्यंत आम्हा ती नोकरी आम्हाला नाही ले पर्यंत तोपर्यंत आंदोलन चालू रही आणि तो हो काम मिळा जोजे का आम्हाला जीवन साधन काहीच नाही यासाठी ती आम्ही मागणी पुरी ओलीच विनंती करू शासनाला आणि सरकार आखे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पोही हिकीन काय फायदा पासे पोही हाटी आगाडी सरकार निर्णय हे तीन लांज होते यासाठी आम्हा हाँ माँ वाई हाने बच्चे है बेन पोहे है यहाँ हिकाड़नु कहे के जीवन सदन में काहीच नाही राहणार बेडकी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार। मी या सद्भाव कंपनीमध्ये मला गेले 10 वर्षे मी काम करत असताना जर
कंपनीने मला बिन नोटीस पाठवून कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. तरीसुद्धा माझं एवढंच मला एवढंच सांगण्यात येतं की मला जोपर्यंत कंपनीमध्ये कामावर घेत नाही सद्भाव कंपनीमध्ये, तोपर्यंत माझं हे धरणे आंदोलन चालूच राहणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याशी काय बोलणं झालं तुमचं? मला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं 10 दिवस दिले होते. 10 दिवस गेले, मग अजून 4 महिने होऊन गेले आहे, तरीसुद्धा कामावर घेतलं नाही. तुमची मागणी काय आता? आम्हाला फक्त कामावर घ्यायचं आणि पेमेंट वाढणं, हे सगळं आमचे जे मागणी आहे ते पूर्ण झाले पाहिजे. मी महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नवापूर सीमा तपासणी नाका इथं TC म्हणून कार्यरत आहे. आजच्या या आंदोलनाला काम बंद जे आंदोलन आहे त्याच्यात आम्ही सर्व 130 कर्मचारी, हाऊसकीपिंग असतील, TC असतील किंवा सिक्युरिटी स्टाफ असतील, यांचं काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. आजच्या या आंदोलनानं यांना जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन आहे. आज यांच्यावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती इतर कर्मचाऱ्यांवर व्हायला नको म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. या कागदामध्ये सर्वांच्या नावं, सह्या आहेत.